गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह व्याघ्रासैककर्मणे कुण्डलीकवरदारिद्र श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, नवसिंहन की जय. सांगा चौक साचा. आता अशास्त्रीय द्वैतांचे अवांतर भेद सांगतात. आता श्लोक सांगितलं आहे, अशास्त्री मती द्वैतम तीव्रम मंदमिती विधा काम क्रोधाधिकम तीव्रम मनोराज्यम ते करत. त्यांनी शास्त्री सांगितले अशास्त्रीय द्वैत सुद्धा हे दोन प्रकारचं आहे, एक तीव्र आणि एक मंद प्रकारचं सांगितलेले आहे. काम क्रोधाधिक हे तीव्र स्वरूपाचे शास्त्रीय द्वैत आणि अशास्त्रीय द्वैत असं जीवकृत द्वैताचे दोन प्रकार आले. त्यात शास्त्रीय द्वैत याचा विचार केलेला आहे. ते जर त्याज्य आहे तर अशास्त्रीय त्याज्य आहे का असा विषय निघतो. तर त्याच्यानंतर ते अशास्त्रीय द्वैत सुद्धा तीव्र व मंद असे त्याच्या आधी त्याची आंतरिक स्थिती सांगतायत, म्हणजे स्वरूप सांगतायत. ते अशास्त्रीय द्वैत कशाला म्हणतात सांगा. काम क्रोधाधिक हे तीव्र सांगितलेले आहेत आणि मनोराज्याधिक हे मंद अशास्त्रीय द्वैत सांगितलेले आहेत. आता अशास्त्रीय म्हणजे शास्त्राने जे शास्त्र बाह्य किंवा मग शास्त्राने निषिद्ध केलेले आहेत तर त्याचा ज्याचा परिणाम तात्काळ होतो ते तीव्र स्वरूपाचे, आणि ज्याचा परिणाम म्हणजे उशिरा किंवा होतच नाही अशांना मंद स्वरूपाचे त्यांनी द्वैत म्हणलेले. आणि काम क्रोधाधिक मनोमय व्यापार जे आहेत ते अशास्त्रीय मंद द्वैतामध्ये येतात आणि काम क्रोधाधिक जे आहेत ते तीव्र काम क्रोधाधिक तीव्रमध्ये येतात. तर ते हे द्वैत कसं राहतं तर अनादिकालापासून ज्या चित्तामध्ये काम क्रोधाधिक हे अनादिकालापासून येतं आणि ते जरी चिंतनाला लागले तरी त्यांची निवृत्ती झालेली नसते. म्हणून चिंतन करणारे बरेचसे साधक सुद्धा बरेचसे क्रोध या अवस्थेत दिसतात. बऱ्याच वेळेला ते असे क्रोधी दिसतात. तर त्यांच्यात तीव्र अशा प्रकारचे ते काम क्रोधाधिक असतात. आणि काहींच्यामध्ये साधना करून थोडंसं ते दाबले जातात आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये काय होतं, जोपर्यंत काम क्रोधाधिक जर तीव्र स्वरूपात असतील त्याची साधनाच होणार नाही. म्हणून काम क्रोधाधिकांना दाबून नाश करून नाही, जिंकून असं म्हटलेलं आहे. तर त्यांना जिंकून ही साधना आत्मसाक्षात्कार करून घ्यावा लागतो. सांग. काम क्रोध लोभ हे अतिदुष्ट वृत्तीचे असल्यामुळं अनिष्ट आणि काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी नाही अधिकारी आहे. म्हणजे काम क्रोध लोभ ज्याच्या चित्तात तो आत्मज्ञानाचा अधिकारी नाही. आणि मनोराज्यासारखे हे अल्प परिणामकारक असल्यामुळे त्यांना मंद द्वैत म्हटलेलं आहे. आता पुढे एक शंका त्यांनी केलेली, जसे शास्त्रीय द्वैत शास्त्रीय द्वैताप्रमाणे तत्वज्ञानानंतर त्यांचा इतिहास करायचा काय अशी त्यांनी शंका घेतलेली. मग हे द्विविध अशास्त्रीय द्वैतही द्वैत म्हणजे दोन प्रकारचं अशास्त्रीय द्वैत आहे. तर याचा त्याग करायला पाहिजे का? जसा शास्त्रीय द्वैताचा त्याग सांगितला, त्या शास्त्रीय द्वैतामध्ये शास्त्र आणि गुरु यांसारखे सात्विक विषय आहेत आणि अशास्त्रीय द्वैतामध्ये काम क्रोधाधिकांसारखे अशास्त्रीय घटक आहे. म्हणजे याच्यातला हा एक भाग लक्षात ठेवा. म्हणजे त्यागायचा आहे ना, तर त्याच्यात काय कशाचा त्याग सांगितला आहे तर सत्वगुण प्रधान घटकांचा त्याग. शास्त्रीय द्वैताचा त्याग करावा असं तर सांगितलं ते मागं झालं. आता अशास्त्रीय घटकात वास्तविक जे घटक आहेत ना ते तमांश प्रधानता आहे, त्याच्यात रजांश तमांश प्रधानता आहे. मग यंदाही पूर्वी काय केलेलं होतं याने साधकाने, तर त्यांना जिंकलेलं होतं आणि त्यांना जिंकल्यानंतर
आत्मज्ञान झालं. आता आत्मज्ञानानंतर त्यांचा त्याग म्हणजे त्यांची स्वीकृती असा उलटा अर्थ झाला. कोणाची काम क्रोधाधिकांची स्वीकृती झाली म्हणून कुठं बिघडलं असा अर्थ निघतोय तो. लक्षात नाही, ह्यांचा त्याग म्हणजे पूर्वीचा त्याग कोणता होता? काम क्रोधाधिकांचा त्याग केलेला होता. आता उलटा त्याचा अर्थ निघतोय की अशास्त्रीय द्वैताचा म्हणजे ते पूर्वी त्यांनी जे त्याग केला होता त्याला सोडून देणं याचा अर्थ त्याचा स्वीकार करणे असा अर्थ उलटा निघतो. असं म्हणायचंय का? तर तत्वज्ञानानंतर सोडायचे की काय? खालच्या श्लोकात आलेलं आहे. हा, ते खालच्या श्लोकात येते. सांग. ते सोडायचे का काय याच्याबद्दल ते श्लोक आलेला आहे. उभयं तत्वबोधात प्राप्निवार्य बोधसिद्धये शमसमाहितत्वं साधनेषु शमं समाहितत्वं च साधनेषु श्रुतं यतः. त्यांनी दोन साधनांचा निर्देश करायला सांगितला आहे. म्हणजे शम आणि समाधान हे जसे साधनामध्ये निर्देश केला आहे. म्हणजे समाधी षटक हा जो विषय आपल्याला पूर्वी प्रतिपादन केला साधनेमधला श्रवण मनन आपला विवेक वैराग्य समाधी षटक आणि मोक्षता, तर त्याच्यात समाधी आदी करून जे 6 घटक प्रतिपादन केले ते तत्वज्ञानाला काय आहेत? पोषकाशी होते म्हणूनच केलेले. म्हणून त्या समाधीमध्ये शम हा अंतःकरण निग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह, तिथं त्याला दांत असं म्हटलंय तिथं. तर यांचा कशामध्ये निर्देश केलेला आहे? साधनांच्या मध्ये पूर्वी केलेला आहे. हा, म्हणजे तर तत्व साक्षात्कार व्हावा म्हणूनच केलेला आहे म्हणतात. तर तेव्हा काय म्हणतात ऐका पुढे. आत्मसाक्षात्कार व्हावा म्हणून या तत्वबोधाची सिद्धी होईपर्यंत या दोन्ही प्रकारच्या शास्त्रीय द्वैतांचा निवारण करायचा सांगितलेलं आहे. निवारण करायचं म्हणजे नको, म्हणजे त्याला नाकारलेलं आहे. तत्वबोधाची सिद्धी होईतो या दोन्ही प्रकारच्या शास्त्रीय द्वैताचे निवारण करावे म्हणून सांगतात. सिद्धी होईतो, सिद्धी जर झालेली नसेल तर द्वैत ठेवायला अडचण नाही. पण एक द्वैत नाहीपणाने आहे आणि एक आहेपणाने आहे. काम क्रोधाधिक नाही नाही असे आहे नाही, आणि गुरु आणि शास्त्र आहेपणाने आहे. हे द्वैत आत्मसाक्षात्काराच्या पूर्वी असं आहे. काम क्रोधाधिक हे विकार आहे आणि गुरुशास्त्र हे विकार नाही, तर त्याला त्याचं एक स्वीकारलेलं आहे आणि एक नाकारलेलं आहे. आता दोन्हीही द्वैत ज्या वेळेला त्यागायचं त्यावेळेला नाकारलेलं स्वीकारणं अशामध्ये येईल आणि स्वीकारलेलं नाकारणे याच्यामध्ये जाईल. लक्षात येत आहे ना? गुरु शास्त्रांचा स्वीकार केलेला आहे का नकारला आहे? नाकार आहे. आत्मसाक्षात्कारासाठी स्वीकार. आणि अशास्त्रीय द्वैतात राहणारे काम क्रोधाधिक यांचा नकार दिला म्हणून तिथे समाधी षटक सांगितलं ना, तिथं नाकारलं म्हणून आत्मसाक्षात्कार होणार आहे. आता त्याच्या म्हणले आत्मसाक्षात्काराच्या नंतर यांचा त्याग करावा. तर गुरु आणि शास्त्राचा त्याग हा ठीक आहे, स्वीकारलेला होता त्याचा त्याग झाला, पण ज्याचा नाकारलेलं होतं त्याचा स्वीकार करावा का असा प्रश्न. तर त्याचं उत्तर चालू होतील आता. शम दम उपरती तितिक्षावान असा साधून संपन्न साधकाने होऊन आपल्याच बुद्धीमध्ये आत्म्याचा शोधावा सांगितलेले. आत्मशोध घ्यावा असं म्हणतात. आत्मशोध म्हणजेच काय? बुद्धीच्या द्वारे केलेली यथार्थ साधना जी आहे ती आत्मशोधामध्ये जाते. आणि मग ती शोध कोणती असेल तर निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन ही खास साधना आहे. ज्या साधण्याचं अतिश्रेष्ठत्व आहे ती शेवटची 2 साधनं आहेत, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन. आता त्याच्याही अगोदर श्रवण आणि मनन यांचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व होतं. या ठिकाणी थोडी सहकार्यता आहे. गुरूंची शास्त्राची सहकार्यता पहिल्या 2 साधनामध्ये राहते. श्रवणामध्ये तर जास्त आहे, मननामध्ये बी शंका समाधानपूर्वक आहे अशा प्रकारे. आणि मग नंतर निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन हा त्याच्या बुद्धीचा तो विजय आहे. कारण बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, त्या बुद्धीचा निश्चय हा त्या व्यक्तीचा साधकाचाच आहे.
मग ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आहारनिशी असं म्हणतो. मग ती त्याने साधनं ती स्वीकारली आणि मग तेव्हा त्याने आत्मशोधन केलं. आत्मसाक्षात्कार होई तोपर्यंत. आत्मसाक्षात्कार झाल्यावर शोधन राहत नाही. वस्तूचा शोध लागल्यानंतर पुन्हा काय शोध लागेल त्याचा. फक्त एक होतं की अशा प्रकारची पुन्हा पुन्हा आवृत्ती तो साधक देतच राहतो. आवृत्ती त्याने दिल्याने त्याला पुन्हा पुन्हा आनंद प्राप्त होऊन जातो. स्थिर बुद्धी जर केली तर माणसाला जसा आनंदाची प्राप्ती होते, अभिव्यक्ती होते ना स्थिर बुद्धीमध्ये, तसा साधक हा जर ब्रह्माकार वृत्ती धारण करून राहिला तर त्याला अधिक आत्मानंदाची प्राप्ती होते. त्याच्यात काही शंका नाही. शास्त्राने पुढे म्हटलेलं आहे की त्यांना एकदा आत्मसाक्षात्काराच्या नंतर पुन्हा आवृत्ती द्यायला पाहिजे का, तर ते म्हटले आवृत्ती देण्याची गरज नसली तरी साधक हा त्याच्यामध्ये राहतो, कारण त्याला त्या आनंदाची काय होते लालसा लागलेली असते. शांती आणि समाधान ही साक्षात्काराची 2 साधने सांगितलेली आहेत आणि अशी ते निश्चित केलेली साधनं. आणि काम शांती आणि समाधान ही 2 साक्षात्काराची साधनेच आहेत असं लिहिले का, साधनेच आहेत असे लिहिले होते. तर शांती म्हणजे वृत्ती अनात्माकार न होणं, आत्माकार वृत्ती होऊन राहणं. अनात्माकार आणि आत्माकार असे 2 प्रकार वृत्तीमध्ये. जर वृत्ती अनात्माकार असेल तर अशांत आहे, पण आत्माकार असेल त्याच्यामध्ये बी योग्य संशोधन करत असेल तर ती शांतीला प्राप्त होईल. म्हणजे अंतर्मुख वृत्तीचा विचार केलेला आहे तिथं शांतीमध्ये. आणि समाधान ही एक स्थिती आहे चित्ताची, समस्थितीत राहणं. तर ही 2 साधने साक्षात्काराचीच आहेत निश्चित होते. काम क्रोध अधिक या तीव्र साधनांचा आणि मनोराज्यासारख्या मंद साधनांचा द्वैताचा बोध होईपर्यंत प्रयत्नपूर्वक निवारण करायला सांगितले. आणि तसं जर झालं नाही तर त्याला आत्मसाक्षात्कार होणार नाही असं सांगितलं. म्हणून तीव्र आणि मंद हे दोन्हीही त्याचा त्याग हा प्रथम सांगितलेला होता. कधी आत्मसाक्षात्काराच्या पूर्वी. मग आता नंतर काय करायचं, काय का त्यांनी शंका केलेली तत्वज्ञानानंतर कामादी द्वैतांचा स्वीकार करण्यास हरकत नाही म्हणून जर विचारलं तर त्यांनी मग आता शंका अशी होते की तुम्ही आधी आम्हाला म्हणजे की आत्मसाक्षात्काराच्या पूर्वी यांचा त्याग केला. तर त्याच्यात म्हणून म्हटलं 2 भाग आहेत, शास्त्रीय आणि अशास्त्रीय द्वैतात उलटा सुलटेपणा आहे. शास्त्रीय द्वैतामधला भाग आहे तो ठीक होता, स्वीकारलेलं होतं ते त्यागलं. पण जे अस्वीकार केला होता त्याचा पुन्हा स्वीकार करायचा का काय, तर असा विचार चालू होतोय. तर मग तत्वज्ञानानंतर कामादी द्वैताचा स्वीकार करण्यास हरकत नाही म्हणून म्हणाल तर सांगतो. हा लक्षात आलं का, हा प्रश्न लक्षात आला तर मग उत्तर कळेल तुम्हाला. द्वैतामधले 2 प्रकार, शास्त्रीय द्वैत, अशास्त्रीय. शास्त्रीय द्वैत कोणतं आहे, यांचा स्वीकार. आणि अशास्त्रीय द्वैत कोणतं आहे, तीव्र आणि मंद. त्याच्यामध्ये काम क्रोध अधिक तीव्र राहणं आणि मनोराज्य मंद राहणं यांचा स्वीकार केलेला आहे, त्याग केलेला आहे. यांचा त्याग केलेला होता पूर्वी साधकाने, म्हणून आत्मसाक्षात्कार झालेला आहे. आता ज्या वेळेला याच्या आत्मसाक्षात्काराच्या नंतर द्वैताचा म्हणजे याचा संबंध राहिलेला नाही, तर मग नेमकी उलटी परिस्थिती होती. तर मग शास्त्रीय द्वैत आत्मसाक्षात्कारापर्यंत त्यांनी काय केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. पण नंतर त्याग करायचा म्हणजे गुरु शास्त्राचा म्हणजे काय करायचा, गुरु आणि शास्त्राचा त्याग करायचा म्हणजे काय करायचा नाही. आत्मकेंद्रितता त्याच्यात सांगायची त्यांना, आत्मकेंद्रित झाला तो. आता त्यांना ज्या साधनांचं असं आहे, तुम्हाला ते हे माहिती का, चांद्रयान मंगळयान याच्या मोहिमेवरती ते याच्यामध्ये इंधनामध्ये 2 प्रकार आहेत, सॉलिड आणि लिक्विड असे 2 प्रकार आहेत.
घन इंधन म्हणतात ते आपल्या मराठीमध्ये. आणि घन इंधन ते अग्निबाण ज्या वेळेला वरती जातात यानाला घेऊन, तर त्याच्या खाली अशा टाक्या असतात त्याच्या खाली, म्हणजे कशाच्या, घन इंधनाच्या टाक्या. त्याचा स्फोट घडवला जातो आणि स्फोट घडवून ते यान वरती, कारण ते खाली ज्या वेळेला प्रेशर देईल त्यावेळेला ते वरती जातं. तर अशा प्रकाराने ते वरती 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 निघत जातं. का हो, टाक्यांचा संबंध त्या यानाशी आहे का नाही? आहे. टाक्यांचा संबंध यानाशी आहे. जर त्या टाक्या नसत्या तर हे यान वरती गेलं नसतं. तसं गुरु आणि शास्त्र या इंधनाच्या टाक्या आहेत. या काय करतायत त्याला म्हणजे स्वरूपाकडे पाठवण्याच्या दृष्टिकोनातून, पण मग त्यांचे स्फोट होत आहेत. लक्षात आलं? मला एकच त्याचा त्याग, जर त्या टाकीला जर चिकटून राहिलं ते यान, तर त्याचं काय होणार नाही, संभवत नाही. लक्षात आलं? तर त्याला सहज रीतीने, कारण त्याच्याच जोरावरती हा निघून गेलेला असतो. तर त्याच्यात असा म्हणून गुरु शास्त्रांचा त्यांनी काय केलं नाही, हे नाही केलं. गुरु आणि शास्त्राविषयी त्याच्या चित्तात वाईट भाव आहे असा नाही तयार झाला तो. अकृतज्ञता नाही असं नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला, कृतज्ञता तयार केली त्याने, कारण त्याग केला असा अर्थ नाही. हे करा, हे लक्षात ठेवा. दुराग्रह नाही, कृतज्ञता नाही, तर असा अर्थ नाही. तर त्यांची तिथे आवश्यकताच नाही राहिली, कारण त्यांनी ते काय केलेलं आहे, निघून गेलेलं आहे पुढचं. तर त्यावेळेला तर अजून एक आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भेदाचा यत्किंचितही भाव नाही, यत्किंचितही भेद नाही. तर अद्वैत बुद्धी स्थापित होते त्यावेळेला तिथे भेदच दिसत नाही, म्हणून शास्त्र आणि गुरु यांचं काय होतं ते आपोआप त्यागलं जातं. शास्त्र आणि गुरु राहिले तर मग भेद अस्तित्वात राहील, आणि भेद अस्तित्वात राहणं त्या साधकाच्या दृष्टीने युक्त नाही असा अर्थ. काय म्हणतात ऐक, सांगताय सांग पुढचं कोण सांगताय, पुढचं चिंतन कोण सांगतंय, महिला नवीन त्याला का अभ्यास, नवीन कोण सांगते, शिंदे नाना सांग. नाही त्याला नव्हतं का, हा काल नव्हतं नाही, हा सांगा मग कोणतरी तुमने सांग. तत्वज्ञानानंतर कामाधिक द्वैताचा स्वीकार करण्यास हरकत नाही म्हणून म्हणाल तर सांगा. 51वा श्लोक आलता. बोधायं जीवन मुक्ती प्रसिद्धये कामादि क्लेशबंधेन युक्तस्य न विमुक्तता. बोधानंतर जीवनमुक्तीची सिद्धी होण्याकरता ते द्वैत त्याज्य आहे. कारण जीवनमुक्तीची सिद्धी करण्याकरता द्वैत त्याज्य आहे. जे द्वैत जीवनमुक्तीला अडथळा निर्माण करल ते त्याज्य, असा एक अर्थ निघाला. मग जीवनमुक्तीला अडथळा निर्माण करणारं द्वैत कोणतं, तर शास्त्रगुरु हे द्वैत जीवनमुक्तीला अडथळा निर्माण करत आहे. आणि काम क्रोधाधिक हे द्वैत वाढवायचं का मग, तर काम क्रोधाधिक हे सुद्धा अडथळेच आहेत आणि ते कायमस्वरूपी अडथळे. म्हणजे साधनेमध्ये ज्या वेळेला आलेले होते त्यावेळेला अडथळे म्हणूनच आले, आणि नंतर जीवनमुक्तीला अडथळे ठरले. म्हणून बोधाचाही अडथळा आणि मुक्तीचाही अडथळा, हे दोन्ही अडथळे कोण आहेत, काम क्रोध. म्हणून त्यांचा त्याग करायचा का अशी शंका आली. तर म्हटले पहा तुमच्या, कारण याला फार बरंच घेतलंय त्यांनी पुढच्या श्लोकामध्ये. तर जरी ते बोधावर परिणाम करत नसतील काम क्रोधाधिक, तरी जीवनमुक्तीवर परिणाम करतात. आणि एक गोष्ट आहे ना, मग जीवनमुक्ती तरी तू का मिळवली असं शेवटी प्रश्न तयार होईल. ते म्हणजे त्याला काय होईल, काम क्रोधाधिक राहिले तर राहिले,
काम क्रोध अधिक राहिल्याने मला माझ्या तत्वज्ञानावर कुठे परिणाम होणार आहे? तर मग आम्ही असं म्हणू की तत्वज्ञानात तुझं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान हेच कामाने युक्त असलं पाहिजे, कामाधिकांनी युक्त असलं पाहिजे. आणि असं जर असेल तर मग तुझा जन्म मरण बी राहिलं म्हणून काय बिघडलं? मग ते बी राहू दे ना. जर काम क्रोध अधिक राहत असतील तर तुझं जन्म मरण सुद्धा राहू दे ना, काय अडचण आहे? ते तरी कुठे त्रास देणार आहे? बरोबर आहे का नाही? अशा प्रकारचे त्याला घेतलेलं आहे. पुढे जाऊन ऐका, सुंदर श्लोक येणार आहेत आणखी. आता बोध होण्यापूर्वी पण त्याचा त्याग व्हावा आणि कामाधिकांचा त्याग व्हावा आणि नंतर पण त्याग व्हावा, म्हणजे जीवनमुक्ती सिद्ध होईल. बरोबर. म्हणून त्याचा त्याग करावा असं आमचं म्हणणं आहे. कारण कामाधी हे साधकाचे नेहमी करता शत्रूच आहेत, नेहमी करता शत्रूच शत्रू आहेत. आणि कामाच्या योगाने प्राण्याला जे क्लेश होतात तो बंध आहे, त्याचा ध्वंस झाल्याशिवाय प्राणी मुक्त कसं काय झाला असे म्हणता येईल. कामाधिकांच्या योगाने प्राण्याला जे क्लेश होत असतात तोच बंद असल्यामुळे त्याचा ध्वंस झाल्या वाचून म्हणजे नाश झाल्या कसं काय म्हणता येईल? तर प्राणी मुक्त झाला असं कसं म्हणता येईल? म्हणून मग द्वैता आधी पण, बोध होण्याच्या आधी पण आणि नंतर पण त्यागच करावा त्याचा. तर अशास्त्रीय द्वैताचा बोधाच्या पूर्वी व नंतर अशा दोन्ही काली अभेद करावा असं स्पष्ट सांगितलेलं आहे. मात्र एकदा बोधसिद्धी झाली की दुसऱ्याने जीवनमुक्ती, एकदा बोधसिद्धी झाली की जीवनमुक्ती हा त्याच्यामध्ये उद्देश असावा. म्हणजे त्याच्यात पहिल्यांदा बोधसिद्धी हा पहिला उद्देश आणि दुसरा जीवनमुक्ती हा दुसरा उद्देश आहे. म्हणून काम क्रोधाधिक आणि मनोराज्य हे जे आहेत यांचा सर्वथा त्याग सांगितलेला. त्याचा सारांश सांगितला की जीवाने स्वसंकल्पाने निर्माण केलेले अशास्त्रीय द्वैत हे अनिष्ट असल्यामुळे नेहमी करता त्याज्यच आहे. तर ते स्वसंकल्पाने निर्माण झालेलं आहे. त्याच्या चित्तात काम क्रोधाधिक हे वास्तविक अस्तित्वात नसून याने निर्माण केलेले, ज्याला म्हणतात स्वसंकल्पाने. हा माणूस चांगला नाही अशा माझ्या चित्तामध्ये निर्माण केलेला भाव आहे. हा माणूस चांगला नाही. तो चांगला आहे क्या चांगला नाही असं नाही, तो त्याची भूमिका आहे. कसा चांगला आहे कसा वाईट आहे काय, तोच मनुष्य दुसऱ्या कोणत्या एका व्यक्तीला चांगला असतो. म्हणजे कामाधिक जे विकार आहेत ना ते असे स्वसंकल्पाने तयार होतात. नाही हे चांगलं आहे बरं का, हे वाईट आहे असं म्हणतात. एखादा मनुष्य काही वाईट वर्तन करत असेल तर त्याच्याविषयी लगेच म्हणजे एखादा घृणा तयार करून घेतो. तर तोही स्वसंकल्प, कारण त्याचा वैयक्तिक भाग असतो की तो वाईट आहे असा. तो वाईट आहे नाही हा भाग भिन्न आहे. तर त्याच्या स्वसंकल्पाने हे सगळं द्वैत निर्माण होते. चला आता शंका आहे की जन्म मरणादी संसारापासून म्हणजे निवृत्त झालेला माणूस, उद्विग्न झालेला माणूस साधकाला नित्य पुरुषार्थ रूप विदेह मुक्ती मिळाली म्हणजे झाले. कारण शरीर जिवंत असेपर्यंत तर ही जीवनमुक्ती घेऊन त्याला काय करायचं आहे? अहो पण जन्मादी रूप संसारापासून म्हणजे जन्मादी म्हणजे जन्म पासून मरेपर्यंत असलेला जो संसार, त्याच्यामध्ये असणारे जे दुःख, त्याला जन्मादी रूप संसारापासून उद्विग्न झालेल्या साधकाला नित्य पुरुषार्थ रूप विदेह मुक्ती मिळाली म्हणजे झाले. जीवनमुक्तीची काय गरज आहे? काय करायचं ते घेऊन काय करायचे? तुमचा जीवनमुक्तीचा संबंध कशाशी लावलाय? काम क्रोधाधिकांचा त्यागाशी लावलाय. पण जीवनमुक्तीचं काय, त्याच्या जीवनमुक्तीपासून काय पडलेलं आहे तेव्हा? म्हणून बरेचसे शास्त्रकार, काही पुष्कळशे शास्त्रकार विदेहमुक्तीच मानतात. जीवनमुक्ती मानणारे हे अद्वैती शास्त्रकार. बरेचसे काय शास्त्रकार हे अद्वैतेमधले बी काही केवळ विदेह मोक्ष मानतात, जीवनमुक्ती मानत नाही. आता आमच्या वारकरी संप्रदायासारखे जीवनमुक्ती मानणारे आणि प्रत्यक्ष अनुभव सिद्ध जे आहेत, जेवढे साधू होऊन गेले ना, हे आत्मसाक्षात्कारी संत होऊन गेले, यांनी जीवनमुक्तीचा आनंद भोगलाही आणि देह पातानंतर विदेह मोक्षात गेले, याचं साक्षात पुरावे आहे.
तेव्हा विदेहमुक्ती मिळाली म्हणजे पुष्कळ झालं असं कोणी म्हणेल. तर मग शरीर जिवंत असेपर्यंतच टिकणारी ही जीवनमुक्ती घेऊन काय करायची आहे? कारण जीवनमुक्तीला मर्यादा आहे, विदेहमुक्ती मर्यादा आहे. जीवनमुक्ती या पदाचा अर्थ आहे आत्मज्ञान ब्रह्मज्ञानाच्या नंतर देहपातापर्यंतचा जो कालावधी, त्याचं नाव आहे जीवनमुक्ती. कोणाचा? तत्ववेत्याचा. तर त्याला घेऊन तरी काय करायचं आहे अशी शंका घेऊन उत्तर येते. आता प्रश्न येणार आहे. चला. तर हरी जीवनमुक्तिर्यं मा भूत, जन्मा भावे त्वहं कृती, जीवन्मुक्तिर्यं मा भूत, जन्मा भावे त्वहं कृती. तर्हि जन्मापि तेस्त्वेव, स्वर्गमात्रात् कृति भवान्. तर्हि जन्मापि तेस्त्वेव स्वर्गमात्रात् कृति भवान्. तर्हि जन्मापि तेस्त्वेव स्वर्गमात्रात् जीवन्मुक्तिर्यं मा भूत्, जन्माभावे त्वहं कृति. तर्हि जन्मापि तेस्त्वेव स्वर्गमात्रात् कृति भवान्. जीवन्मुक्ति ही इयं मा भूत जन्माभावे तु अहं कृति. तर्हि जन्म अपि ते अस्ति अस्तु वै अस्तु एव स्वर्गमात्रात् कृति भवान्. ऐका परत. जीवन्मुक्ति ही अयं मा भूत जन्माभावे तु अहं कृति. तर्हि जन्म अपि ते अस्तु एव स्वर्गमात्रात् कृति भवान्. वावरेताई सांग. जीवन्मुक्ति इयं मा भूत 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 जचा होतो. जन ज शब्द आल्यामुळं ज लावलेला आहे तिथं. वास्तविक जच्या तिथं त येत नसला पाहिजे. संस्कृत मधले काही नियम असतील. भूत असा शब्द आलेला आहे तिथं, म्हणून ज लिहिला तरी त्याचा उच्चार त होतो. जन्माभावे पाचा पुढे. जन्माभावे तु अहं कृति. तर्हि जन्म अपि अस्ति एव स्वर्गमात्रात् कृति भवान्. ते अस्तु एव स्वर्गमात्रात् कृति भवान्. जीवन्मुक्ती ही मा भूत. ही जीवनमुक्ती मला नका का मिळेना? मला ही जीवनमुक्ती नका का मिळेना? जीवनमुक्ती घेऊन करायचे काय? शंकेचा पूर्वार्ध आहे हा. या श्लोकात आलेला पूर्वार्ध आहे तो. यम म्हणजे ही. जीवनमुक्ती म्हणजे जीवनमुक्ती. मा म्हणजे नको किंवा न. मला ही प्राप्त नका का व्हायना. अहम तू जन्माभावे कृती इति चेत. अहम म्हणजे मी. तर
जन्मा भावे कृती इतिचे, जन्माला न आल्यानेच कृतार्थ होईल. कृती म्हणजे कृतार्थता. मला कृतार्थता कशाला झाली? जन्माला न येणे हीच कृतार्थता आहे. मला ही जीवनमुक्ती नका का मिळाना असे जर म्हणतील, म्हणून हा पूर्वार्थ आला शंकेचा. तर ते म्हणतात तरी तर ते जन्म आपी असतो एव. मग तुला ते जन्माचं तरी काय अडचण आहे? तेव्हा जन्म बी राहू दे ना, जन्माचं तरी असं काय पडलेलं आहे तेव्हा? का हो, हा शिशा हा भाग आहे का नाही? जन्म आहे तर अडचण काय? तुम्ही तर ब्रह्मच आहात ना. म्हणजे असा आमचा आता बोध झालाय की आम्ही कोण आहोत? ब्रह्मच आहोत. मग असं ना, मग तुम्हाला काय जन्माचं काय पडलेलं आहे? जन्माचा संबंध आल्यावर, जन्मामध्ये संबंध आल्याने दुःखाचा भाग तयार झाला. आणि दुःखाला कारण तरी कोण आहे? दुःखाला कारण भगवद्गीतेला विचारलं आपण की का आपल्याकडून पाप हे दुःखाचं कारण आहे. मग पाप का होतं असं विचारलं भगवद्गीतेत. कामयेश, कामयेश, क्रोधयेश, रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येन मिहवैरीणाम अशी भगवद्गीता सांगते. मग बिघडलं तरी काय तुझं? खुशाल राहणं या संसारात. तर ते म्हटले तसं नाही, पाप आहे म्हणून दुःख आहे. आणि मग पाप का होतं असं अर्जुनाने विचारलं भगवंताला. ते म्हणतात कामयेश, क्रोधयेश, रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येन मिहवैरीणाम. एक तुझे खास वैरी आहेत. कोण वैरी झाले? काम, क्रोध. हे वैरी जर असतील तर मग ते राहणार का? काय अडचण? मग तू मुक्त तरी कसा होईल? तुला मुक्त व्हायची गरजच काय झाली तेव्हा? म्हणून तू ज्या भावनेने प्रेरित होऊन परमार्थात आला होता की हे मागं लागलेले आहेत आमच्या, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे लागले मागं, आणि त्यांचा नाश व्हावा. मग त्याचा नाश व्हायचा असेल तर वासनांचा नाश व्हावा लागेल, अंतःकरणाचा बाध व्हावा लागेल. अंतःकरणाचा बाध होण्याच्या दृष्टीने चालाय ना, मग त्याच्यातले घटक शिल्लक राहावेत असं का वाटतं? तर याचा अर्थ आहे तो मनुष्य कुठेतरी अनात्म पदार्थाला चिकटलेला असतो. आत्मज्ञानाकडे तरी येतो पण विषयाचा तो लोभी असतो. आणि जो मनुष्य विषयाचा लोभी आत्मज्ञान प्राप्त व्हावे अशी इच्छा करतो, तोच मनुष्य काम क्रोधाधिक राहणार का राहिले तर अशी इच्छा करतो. कोण करतो? म्हणजे त्याला अशा व्यक्तीला काम विषयाची इच्छा राहून आत्मज्ञान तरी झाला असं कसं म्हणावं? तर त्याचं उत्तर काय निघेल? तर तिथं निगेटिव्हिटी येते, तयार होते. फार ऐका विषय कसा आलाय तो सुंदर. तेव्हा मग तुझं का ते राहिले तर कुठे बिघडले? तेव्हा मग जन्म बी राहू दे ना तुझा, जन्म राहू दे, मरण राहू दे. आणि मग तुला मुक्त होण्याची तरी काय गरज आहे? मुक्त होण्याची गरजच काय? तर जन्म मरण राहीना का राहिलं तर? कारण ते तुझ्या ठिकाणी नाही. म्हणजे तुला भोगच भोगायचे असतील तर भोगच भोगायचे असतील तर मग त्याला काय होत नाही, अडचण काय आहे त्या? यतः स्वर्गमात्रात भवान कृती भविष्यती. कारण स्वर्गप्राप्तीने सुद्धा तू कृतार्थ होशील. तुला इच्छा बी कशाची राहील मग? मुक्तीची तरी काय अपेक्षा? तुला भोगच भोगायचे असतील मग इथलेच साधारण भोगामध्ये तर काय विशेषता आहे तेव्हा? याच्यापेक्षा अजून भारी भोग कुठे येतं? तर ते बी भोगायला जा मग. तर त्याच्यात काय म्हणतात आपण त्याला, उपरोधिक भाषा आहे. त्या श्लोकात काय आलं? उत्तर कसं आलंय? उपरोधिक पद्धतीने आलेलं आहे. ऐका काय म्हणतात ते, वाचा. अहो पण जन्मादिरूप संसारापासून उद्विग्न झालेल्या साधकाला नित्य पुरुषार्थ रूप विजय मुक्ती मिळाली म्हणजे झाले. हा इथेच थोडासा अडथळा असा आहे की जन्मादिरूप संसारापासून उद्विग्न झालेला जर असेल तर तो नुसती विधेय मुक्तीची इच्छा करेल असा नाही, तर तो जीवनमुक्तीची सुद्धा इच्छा करतो. कोण? त्रासलेल्या माणसाला दुःखातून बाहेर निघायचंय तर ते म्हणले मग आता परत दुःख आलं तरी चालेल थोडा वेळ मरेपर्यंत. तर ते म्हणले तसं नाही, आम्हाला नित्य सुख प्राप्त पाहिजे. म्हणून जीवनमुक्तीच्या सुखाची इच्छा करणाराच
जन्मादी रूप संसारापासून उद्विग्न झालेला असतो असा अर्थ निघाला. असा जो जो दुःखाला कंटाळलेला आहे ना, आणि मग तो जीवनमुक्तीची काय इच्छा करणार नाही सांगा बरं. तर तो जीवनमुक्तीची इच्छा करतो आणि तोच संसाराला कंटाळलेला आहे. मग ते संसाराला आधी कंटाळलेला होता, आता येईना का, आता काय नाही अडचण, आता परत संसार करू, असं असं कसं होईल. चला, शरीर जिवंत असेपर्यंतच टिकणारी ही जीवनमुक्ती घेऊन काय करायची आहे अशी शंका शंकरू. आहे. म्हणजे तो म्हणतो विजयमुक्तीच पाहिजे, जीवनमुक्तीचे काय हे नाही म्हणजे. हा, गरज नाही अशी शंका केलेली आहे. त्याचं उत्तर येणार आहे ना, आता खाली सांगतो. श्लोक सांगितलाय, जीवन मुक्तिर्यम्मा भूत जन्मा भावे तोहं कृती तरी जन्मापि तेस्तेव स्वर्ग मात्रात कृती भवान. अन्वयार्थ सांगितलाय, इयम जीवन मुक्ती ही मा भूत, ही जीवन मुक्ती मला न का मिळेना. अहम तू जन्मा भावे कृती इति चेत, मी तर पुन्हा जन्माला न आल्याने कृतकृत्य होईल असे जर म्हणशील तर त्या शंकेचा पूर्वार्ध आलेला आहे. ते शंकेचे शंका परत सांगितली. त्याच्यात काय शंका आहे ती या श्लोकात आली अर्ध्या. आता पुढे काय म्हणतात. पुढचं उत्तरार्ध ऐका, त्यांचं उत्तर म्हणजे उत्तरार्ध ऐका. उत्तरार्ध आहे समाधानाचा आणि पूर्वार्ध आहे तरीही. तरी ते जन्म अपि असतु एव, तर मग तुला जन्म सुद्धा असेना, असं त्यात कोण तुझे म्हणतात? काय मोठे बिघडले. विद्यारण्य स्वामी म्हणतात की मग तुला राहिला का जन्म बी राहू दे ना. जर तुला जीवनमुक्तीच लागत नसेल तर जन्म राहिला म्हणून काय अडचण आहे. लक्षात आलं ना. म्हणजे तुला भोगच भोगायचे असतील, ऑटोमॅटिक लक्षात येतं त्या व्यक्तीच्या की त्याला काय भोगामध्ये काय आहे, त्याची लालसा आहे. मग भोगात लालसा आहे. ते म्हणजे मुक्त झालो. हो, मग आता तत्वज्ञान झालं, आता काय खुशाल संसार करायला काय अडचण आहे का, असं म्हणते. वासनेचा क्षय होतच नाही तर मग जन्म बी राहू दे ना, काय अडचण आहे, जन्म बी राहू दे. कारण तुला मग त्याच्यातही काय अडथळा राहणार नाही. यतः स्वर्ग मात्रात आणि भवान. मग नुसते जन्म बी नको तर जन्म उच्च कोटीचे जन्म ठेव. कोणते? स्वर्गात. हा, भोगामधला श्रेष्ठ भोग स्वर्गामध्ये. मग इथेच काय मृत्यू लोकातल्या भोगात बसला. यतः स्वर्ग मात्रात भवान कृती भविष्यती, कारण केवळ स्वर्ग प्राप्तीनेही तू कृतकृत्य होशील. तर मग तू त्याच्यामुळे सुद्धा काय होऊन जाणार आहेस, कृतार्थ होऊन जाशील असं म्हटलं. प्रकाश सांगितलाय, हा. या श्लोकाचा पूर्वार्ध प्रश्नरूप असून उत्तरार्ध प्रतिवचन रूप जरी आहे तरी प्रश्न उत्तर सरळ नसून जसा तसे या न्यायाने या न्यायाने उपरोधिक मारलेला आहे. या न्यायाने प्रतिबंधी रूप आहे. प्रतिबंधी रूप आहे. म्हणजे जो बोलतोय त्याला त्याच्यातून बंदी बनवलेला आहे. त्या उत्तराने आपण काय म्हणतो त्याला मुक केलेलं आहे. म्हणजे त्याला त्याची बोलती बंद केली. त्याला प्रतिबंधी रूप म्हणतात. त्याची बोलती बंद करणं. ऐहिक भोगांचा कंटाळा न आल्यामुळे साधकाला त्यांना सोडण्याचे मोठी कठीण वाटत असून ऐहिक भोगाचा कंटाळा न आल्याने, आता ऐहिक भोगाचा कंटाळा आल्यानंतरच जो उत्कृष्टरित्या चिंतनाला लागलाय तो श्रेष्ठ साधक आहे. पण ऐहिक भोगाचा कंटाळा नाही आला आणि परमार्थ करतो तर त्याला लालसा कशात आहे, भोगामध्ये. आणि परमार्थ करतो तर कधी करतो की तिकडून जर फटका बसला तर करतो. म्हणजे दुःखाचे जर फटके बसले की चालले इकडे, आणि भोगाच्या आनंदाच्या लाटा आल्या की चालले तिकडे. असा जर असेल आणि त्याला म्हटले आत्मज्ञान झालं तर मग त्याला तोच मनुष्य काय करू शकतो, तो काय करू शकतो, तर याच्यातून पुन्हा आणखी लालसा करू शकतो, भोगाची लालसा. चला, त्यांना न सोडता सहज मिळत असला तर जन्म मरण ध्वंसरूप मोक्ष पाहिजे आहे. पहा,
त्यांना सोडण्याचे मोठे कठीण वाटत असून त्यांना न सोडता कोणाला अधिक भोगांना भोगांना जे अहित करतात आपलं त्या भोगांना न सोडता सहज मिळाला तर मिळाला चालता चालता. म्हणजे अशा प्रकारची एक बुद्धी आहे माणसाची. परमार्थ कसा व्हावा? सहज व्हावा, चालता चालता व्हावा. हा प्रपंच जागच्या जाग्यावर राहावा, त्याच्यात कुठं हानी होऊ नये, तिकडचं लक्ष सुद्धा कमी करू नये. आणि असं न करता करता जर झाला तर ते म्हटले बघ तुमच्याकडं तसा ऐकावं संप्रदाय एखादा, तर अशा संप्रदायाला लोक जास्त चिकटले जातात. उलट ते म्हटले बा आमची लालसा भोगांची जाग्यावर ठेवून तिचं जतन करून जर तुमचा संप्रदाय आम्हाला काही ज्ञान देत असेल तर आम्हाला यायला काही अडचण नाही. अशी वस्तुस्थिती बी आहे बरं का. तुम्हाला जर जास्त कडक नियम, ते नाथ संप्रदायाची नियमावली फारच कडक होती है ना. वैराग्यपूर्ण सगळ्यांना अगदी पूर्ण दीक्षा घ्यायला लावणार आणि नंतर त्याला पूर्ण त्याग करायला लावायचा आणि मग त्याला सांगायचं. मग नाथ संप्रदायाचा विस्तार नाही दिसणार तुम्हाला. जे कोणी वैराग्यवान असे सत्पुरुष होऊन गेले ते त्याच्यामध्ये जाऊ शकतात. आणि मग हे माऊली ज्ञानोबरायांनी पाहिलं की कलियुगातले हे खास कलियुगातले साधक आहेत हे काय त्या लेवलला कुठे बसत नाही. मग त्यांना थोडीफार साधनेमध्ये तरी आणायला पाहिजे तुमच्या आमच्या सारख्याला. आणि म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी या संप्रदायातला तो जो म्हणजे नाथ संप्रदायाची नियमावली शिथिल करणारा हा वारकरी संप्रदायाचा भाग आणलेला. गळ्यात मध्ये काय ना मग तुम्ही गळ्यात फक्त एक माळ घाला, तुळशीची माळ घाला, मग मुक्त होणार का? हो हा. मग मोक्षाचा प्रवास ज्या वेळेला चालू करेल त्यावेळेला त्याला कळेल की बाबा इथे किती कठीणता आहे. पण मग चला सगळ्या लोकांना असं वाटतं की वा बस आम्ही गळ्यात माळ घातली म्हणजे मुक्त झालंच समजून. आणि आबाकवी तसे लिहून ठेवले मग देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधे यायला. किती सोपं आहे का नाही. आणि एवढा सोपा मोक्ष असेल तर मग कठीण कोण करणार आहे त्या. शेवटी सांगितलं लगेच मग अर्ध घडी रिकामा अर्ध घडी राहू नको. त्याला संगती आहे बरं. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधे यायला. आणि शेवटचा अभंग सांगा. सर्व सुख कोणी जर तुला आशा असेल रिकामा अर्ध घडी राहू. तर रिकामा आणि अर्ध घडी राहू नको तर काय कर भगवंताचं चिंतन कर. आणि मग ते देवाचे क्षणभरी या पदाचे अनेक अर्थ आहेत. म्हणजे देवाच्या द्वार कोणतं, तो क्षण कोणता, त्याचे काय आहेत अर्थ आहे. पण म्हणून भिन्न भिन्न भाग येतो. चला आपला जो इथला मुख्य मुद्दा आहे असा की एवढे सायास जर न करता सहज मोक्ष आहे का हो. तर सहज मोक्ष नाही, तर त्याच्यासाठी सायासाचीच गरज आहे. मग असा सायास करणारा जो कोणी मनुष्य आहे जो संसारातल्या दुःखांना उद्विग्न झालाय तो जीवनमुक्ती का अपेक्षित करणार नाही. तर त्याला अपेक्षा असलीच पाहिजे. आणि जीवनमुक्तीची अपेक्षा न करता संसार सुखाकडे जर पुन्हा जात असेल तर तो तत्वज्ञानी नसला पाहिजे. म्हणजे पुण्यकर्म न करता त्याचे फल मागणाऱ्या किंवा पाप करणे सतत करीत असूनही त्यांच्या फलाला कंटाळणाऱ्या लोकांच्या वर्गातील हा प्रश्न विचारणारा आहे असे म्हणण्यास काही हरकत हा नाही. प्रश्न विचारणारा कोण आहे तो सापडला. कोण आहे तो? ज्याला पुण्यकर्म न करता सुखाची इच्छा आहे आणि पाप तर टाकता येत नाही तरी सुद्धा दुःख नको आहे, तर हा मनुष्य अशा प्रकारचा प्रश्न करू शकतो. अशा मूर्खाला स्वामी म्हणतात. स्वामी म्हणजे विद्यारण्य स्वामी. जो अधिक भोगाकरिता जीवन मुक्तीलाही कंटाळला तो स्वर्गातील भोगांच्या लालसेने विदेह मुक्तीला कंटाळणार नाही. कशावरून? कारण असं आहे जो जीवनमुक्तीचा कंटाळा मानतो तो विदेह मुक्तीचा बी कंटाळा मानेल असा बी अर्थ निघाला.
कारण जीवनमुक्तीला कंटाळला, जीवनमुक्तीला का कंटाळला असं त्याला विचारलं. जीवनमुक्तीत तुला पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक जीवाला आनंदाची अपेक्षा आहे. आणि जीवनमुक्तीत काय आहे? आनंद आहे. आणि त्याला जर टाकलं तर काम क्रोधाधिकांचा जर सांभाळ केला तर काय आहे? दुःख आहे. तुला दुःख हवं होतं का आनंद हवा होता? तू खटाट म्हणजे एवढा खटाटोप कशासाठी केला? आनंदासाठी केला. तर जीवनमुक्तीला का कंटाळला? त्याला ऐहिक भोग पाहिजे होते म्हणून जीवनमुक्तीला मग कंटाळला. ऐहिक भोगाचा अधिकारी हा जीवनमुक्तीचा अधिकारीच नाही. आणि मग स्वर्गाचे भोग पाहिजे म्हणून म्हणजे विजय मुक्तीला पण तो हे झाला. ऐहिक भोगाची इच्छा करणारा तत्वज्ञानात बसतच नाही. कारण त्याला ऐहिक भोगाची अपेक्षा करतो आणि तत्वज्ञानाने मोक्ष मागतो तर तो होणार नाही. कारण अशा नराकृती पशुला जन्म मरण परंपरेतून सुटण्याची फारशी काळजी नसते. काय ऐका, कारण अशा नराकृती म्हणजे नराच्या आकृतीत राहणारा, म्हणजे आकृती म्हणजे शरीर, नराचं म्हणजे मानवाचं शरीर घेतलंय पण वृत्ती पशुचीच आहे. पशुची वृत्ती का म्हटली? आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे समसमान असं म्हटलेलं आहे. मानवामध्ये बी आणि पशुमध्ये बी. आणि ज्याची वृत्ती याच्यावर गेलेली आहे, आहार, निद्रा, भय आणि मैथुनाकार असणारी वृत्ती, त्याला पशुची वृत्ती असं म्हटलेलं आहे. आणि मग नराच्या वृत्तीत येऊन काय देवा लावला याने? तर जन्ममरण परंपरेतून सुटण्याची फारशी काळजी केली नाही. म्हणून मग त्याला आपोआपच विषय लालचा कायम आहे. म्हणून त्याला हा खरा तर नराकृती पशुच कोणाला म्हटलेलं आहे? त्या माणसाला म्हटलेलं आहे. चला पहा, विषय भोगामध्ये म्हणजे या मानवी शरीरातूनच केवळ याच मानवी शरीरातून दुर्लभम मानुषो देहो देही नाम क्षणभंगुरा नाही दुर्लभम त्रयमे तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय असं म्हटलं. दुर्लभम मानवी शरीर प्राप्त होणंच दुर्लभ. आणि त्या मानवी शरीरात आल्यावर पशुसारखी इच्छा व्हावी तर वाईट गोष्ट आहे. आणि पुन्हा मिळालेलं आहे याच्यात क्षणभंगुर नाही भरवसा. अभंगात म्हणतात तसं क्षणात जर नाश पावणारा असेल तर भोगाची इच्छा का करावी? उलट सुटून जाण्याची इच्छा करायला पाहिजे का नाही? तर सुटून जाण्याची इच्छा अशी करायला लागेल की जर तो क्षण निघून गेला आणि मृत्यू जर आला तर पुढच्या मृत्यूला दुसऱ्या शरीराची प्राप्ती होईल. तुम्ही ज्या शरीरात राहून ज्यांच्या संगतीत भोगाची इच्छा करत होतात त्यांचा संबंध एकच सेकंद तोडेल. एकाच सेकंदात तोडून टाकला. संपत्ती, जीव या सगळ्यांचा संबंध तुटला. जीव म्हणजे प्रिय जीव, म्हणजे अप्रिय असतात त्यांची कोणी इच्छा करतच नाही. ते म्हणले बरं झालं यांचा संबंध तुटला. पण ज्या प्रिय जीवांची इच्छा करतो आणि ज्या संपत्तीचा मोहामध्ये पडलेला आहे, धन आणि जीव एवढे दोनच मुख्य घटक आहेत त्यातले भोगाचे, दुसरे कुठले आहेत? जीवाच्यात म्हणजे म्हणून तिथं म्हटलं ना धनदारा पुत्र जन हे सगळे त्याच्यात येतात. पण ते एका सेकंदात तुटल्यावर पुढच्या सेकंदात तुम्हाला काय मिळेल? तर संपत्ती बी नाही आणि त्या जीवांची गाठ भेटही नाही. मग तुमचं कर्म भेटेल आणि ते कर्म दुसऱ्या संगतीत ढकलून देत आहे सरळ ते. दुसरी संगती कोणती? पुन्हा आणखीन सुरू झाला बेचापाडा. परत तिथं प्रियत्व अप्रियत्व पुन्हा सुरू झालं. मागच्या सगळ्या गोष्टीवरती पाणी पडलं. तर हे सगळं सेकंदात घडू शकतं. मृत्यू जर आला तर एकाच सेकंदात घडेल. म्हणून तो सेकंद येण्याच्या आधी आत्मज्ञान संपन्न व्हायला लावलं. आणि मग त्याच्यासाठी त्याला हे पूर्ण सगळंच कळावं लागतं. चालू प्रपंच जर जसाच्या तसा नाही कळाला तर मनुष्य त्याच्या मोहात पडतो. अशा नराकृती पशुला जन्ममरण परंपरेतून सुटण्याची फारशी काळजी नसते. तर हे विषय तर हे विषय सतत आपणास भोगावयास कसे सापडतील
हीच त्याची उत्कट इच्छा असते. इतकट इच्छा असते. असे काही मनुष्य माणसं आहेत, हे दिसायला पारमार्थिक दिसतात पण ते पारमार्थिक नाहीतच. म्हणायला फक्त परमार्थ करतात असं दिसतंय ते, आणि ते परमार्थ बिरमार्थ काय करत नाही, ते भोगामध्ये सरळ सरळ आसक्त आहे ते एकदम. तर हे विषय सतत आपणाला भोगायला मिळावे अशा प्रकारची इच्छा करून राहतात. भोगावयास कसे सापडतील हीच त्यांची उत्कट इच्छा असते. तस्मात बाबा रे तू आपला स्वर्गाचीच इच्छा कर. मग आज तस्मात तथास्तु, हे बाबा तू काय कर, मग इथल्या काय भोगात बसला तेव्हा, मग तू असं कर ना. कारण असं म्हटलं इथल्या मृत्यू लोकांच्या भोगाच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे. पुढेच पंचदशी श्लोक येणार आहेत तुम्हाला. अर्थाणाम मार्जनम क्लेशस्ततैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम धिगर्तान क्लेशकारिणः. अर्थाणाम आर्जने दुःखम, हा पैसा कमवायला इथे किती त्रास आहे हो, का सहज मिळतोय तेव्हा नाही. अर्थाणाम मार्जने क्लेशस्ततैव परिपालने, त्याचं रक्षण करायला इन्कम टॅक्स काय, सीडी काय, ईडी काय, केलाच भ्रष्टाचार, इकडून परत आले हे. अर्थाणाम मार्जने क्लेशस्ततैव परिपालने नाशे दुःखम, नाश पाय होते, पैशाचा नाश झाला तरी चित्तात दुःख वाटतं. व्यय दुःखम, एखाद्याने जास्त पैसे घेतले, 5,000ची वस्तू आहे बा, त्याने 8,000 घेतले व 3,000 जास्त गेले, व्यय दुःखम. धिगरतान क्लेशकारीनं, धिक्कार असो या विषयांचा, असं वाटत कोणाला वाटेल उत्कृष्ट साधक असेल, नंतर आता रेंगाळलेला आहे त्याच्यात त्याचं काय नाही चाललंय. किंवा ज्याला ज्याला सुंदर विषय असं म्हणतो, मांसलिकाय असतो यंत्र लोलेंग पंजरे स्नायवस्ती ग्रंथशालिन्या स्त्रिया किम्यव शोभणाम आपात रमणे येशो भोगेश्वम विचारवान. पंचदशीतले श्लोक आहेत बरं, कपडे येतील तुम्हाला आणखी. त्या म्हणतात काय हो, ह्या जगातल्या वस्तू सुंदर आहेत का, सुंदर नाही, त्या आतून पाहत नाही म्हणून सुंदर दिसतात. आतून पाहिला ना त्यांचा ते, मी तुम्हाला पूर्वी सांगितलं आम्हाला ते शाळेत जास्वंदीच्या फुलाचा काप होता. भौतिक शास्त्रात होता का कशात होता, जीवशास्त्रामध्ये होता. मग ते असा जास्वंदीचं फूल पहा आतून त्याच्यात काय काय आहे, तसा मानवी देह आतून कापा आणि त्याच्या आतमध्ये बघा काय काय आहे. तुम्ही त्याला सुंदर म्हणता. काय त्याच्या आतमध्ये अत्यंत घाण आहे. म्हणजे ते अक्षरशः तुम्हाला पाहायचं असेल थोडंफार तर ते सोललेली जनावरं असतात बघायला, टांगलेली, त्यांच्याकडे बघा आणि त्याच्या जागेवर आपल्याला पहा. काय वा वस्तुस्थिती तीच आहे, त्याच्यात आणि ह्याच्यात तरी काय फरक आहे तेव्हा. पण तरी सुद्धा माणसाला अतिप्रिय वाटतंय ते, आणि त्याच्यामध्ये मी राहतो याची लाज वाटत नाही. म्हणजे त्याच्यातच मी राहतो, या घाणीत मी राहतो. सच्चिदानंद ब्रह्म कुठं राहत आहे, आणि त्याच्यात राहून त्याच्यावरती प्रियता आणि त्या प्रियतेवर झाकणं टाकतात परत. म्हणजे ते ओंगळ त्याचं तर ते झालेलंच आहे, खराब अगोदरच सडक आहे, पण त्याला बी आणखीन शुद्ध करायचा प्रयत्न चालला. तर असं जर वैराग्य जर तयारच होत नाही तर मग त्याला काय, मग तो असं करणार. या मृत्यू लोकातले हे सडके भोगण्यापेक्षा त्या शुकाचार्यांच्या समोर रंभा आली तर ती म्हटली पहा मी स्त्री आहे. त्यांनी तपश्चर्या भंग करायचा होती त्यांची, तर मग ती तपश्चर्या भंग करायला गेली. त्या रंभेने तपश्चर्या भंग करायचं, पण ते शुकाचार्यांना कळालं ही स्त्री आहे आणि ही विषय हा तुच्छ आहे हे कळालं. नुसता तो विषय नाही कळाला, विषयच तुच्छ आहे. जे जे पदार्थ नामरूपवान आहेत ते ते सच्चिदानंद ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी अत्यंत तुच्छात्मक झाले. याला बंद करत जा ना थोडा वेळ, का नाही जमत तसं, तुम्हाला आयडिया नाही. हा चला. तर तेव्हा त्या शुकाचार्यांनी सांगितलं, अरे जसे आमचे तुकोबरायांनी सांगितलं, जाई होतो माते नकरी सायाचा आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. त्या इंद्रासारखे आम्ही लालची नाहीत, भोगी नाहीत. तेव्हा त्या रम्येने का उर्वशीने तिने सांगितलं, म्हटले मी काय मृत्यू लोकातली स्त्री थोडीच आहे, तेव्हा मी काय आहे या स्वर्ग लोकातली स्त्री आहे. तिने ते असं हात असा तोडला, असं काढून टाकलं, असं मांस असं काढलं
काढल्याबरोबर तिथे सगळीकडे सुगंध सगळीकडे सुगंध. आणि तिने ते परत आणखीन असं केलं की हात परत असं नाही की जखम झाली रक्त पडायला लागलं. आणि मग ती हे म्हणते माय ते की योजनच सुगंध झाला. अशी शरीर कुठली आहेत? स्वर्गातली. मग ते म्हटले असे जरी असेल तर मला हे आधी कळालं असतं तर मी तुझ्या पोटी जन्म घेतला असता. मी तुझ्या पोटी जन्माला आलो असतो. म्हणजे त्यांची विचारधारा विषयाकृती झालीच नाही. लक्षात आलं? आणि तेच कोणी मोक्षाचे अधिकारी आहे. मग ते जीवनमुक्तीची बी इच्छा करतातच ना, का फक्त विदेहमुक्तीची इच्छा करतात? असं सडेतोड उत्तर आहे इथं. तेव्हा तस्मात बाबा रे तू आपला स्वर्गाचीच इच्छा कर. मग जा स्वर्गाला विषय भोगायला. या विधेय मुक्तीच्या कठीण मार्गात तरी उगीच कशाला येतो? कशाला विधेयमुक्तीच्या कठीण मार्गात येतो विनाकारण इकडे तरी? आणि हे वस्तुस्थिती आहे. विचारसागरामध्ये एक अजून विषय आलेला आहे. सुरुवातीला 4थ्या तरंगात आता तुमचा विषय झाला. त्याच्यात असं म्हटलं जो तत्वदृष्टी आहे तो प्रश्न विचारायला सुरुवात करतो. तर त्यावेळेला तू कशासाठी आला म्हणून त्याला विचारलं. त्याचं उत्तर काय दिलं त्यांनी? तू इथे कशाला आला? तर त्याने एक उत्तर दिलेलं आहे सुंदर की महाराज मी पूर्वी स्वर्ग भोगही भोगले पण ते क्षणिक आहे, टिकाऊ नाही. क्षणात नाश पावतात. पुण्य नाश पावल्याबरोबर स्वर्गातल्या भोगांचा नाश होतो. पुन्हा मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागतो. मी नरकामध्येही जाऊन आलो, तिथे पापही भोगलं, खाली गेलो वर गेलो, मृत्यू लोकात जन्म घेतलं, पण या जन्ममृत्यूच्या अनर्थ परंपरेतून सुटलेलो नाही. त्या जन्ममृत्यूच्या अनर्थ परंपरेतून म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परम आनंदाची प्राप्ती व्हावी म्हणून मी आलेलो. मग आता हा मुद्दा इथे लागू होतो की परम आनंदाची प्राप्ती व्हावी असा जर तो आलेला होता तर मग जीवनमुक्तीला त्यागलं का? तर जीवनमुक्तीचा त्याग करू शकत अशी इच्छा करणारा. चला यावर तू कदाचित म्हणशील की यावर तू कदाचित असं म्हणशील की ते स्वर्गातले भोग महाराज क्षयातिशय दोषांनी युक्त आहेत. म्हणून त्यांचा विचार नको इथे करायला. तर मग त्याचंही उत्तर सांगतायत शास्त्रकार. तर ते आता हा विषय नंतर घेऊ. कुंडली स्वर्गारी स्थळ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर